मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा। पांडुरंगाचा आषाढीला दर्शन हा जीवनातील आनंदाचा क्षण। महाराष्ट्रातील सगळी संकट दूर करण्याची शक्ती द्या। फडणवीसांनी घातलं विठ्ठलाला साकडं। नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य ठरलं यंदाचे मानाचे मानकरी। कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग। 12 वर्षांपासून करतायत वारी। पंढरपुरामध्ये भाविकांचा उसळला महासागर। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण। दर्शनाकरता लांबच लांब रांगा। पंढरपूर कॉरिडॉर सगळ्यांना विश्वासात घेऊनच करणार। कुणाचंही नुकसान न करता पुनर्वसन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजपासून नवीन पॉडकास्ट। आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र धर्म। दर महिन्याला एका विषयावर होणार पॉडकास्ट। एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। एकत्र उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना विजय मेळाव्या दरम्यान टोला। विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही, पण नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा, पण मारहाणीचे व्हिडिओ काढू नका। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। राज ठाकरेंनी त्यांच्या एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्याकरता त्यांचे आभार। देवेंद्र फडणवीसांचा टोला। तर मराठीचा विजयोत्सव नव्हता, रुदाली होती, अशा शब्दात मेळाव्यावर फडणवीसांची टीका। एकाच्या भाषणातून मराठी आणि मराठी माणसाकरता तळमळ दिसली, तर दुसऱ्याच्या भाषणात सत्ता आणि खुर्चीकरता मळमळ दिसली। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका।